नमस्कार, मी माधवी निमकर. गायना गप्पाच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. प्रत्येक भागामध्ये काही ना काहीतरी एन्थुसियाझम आपण आणण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून सगळेजण आमचा एपिसोड प्रेमाने बघतील आणि ही माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचावी हा आमचा प्रयत्न आहे, हे सुद्धा सगळ्यांना सांगा. आजचा विषय म्हणजे माझ्यासाठी खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. गर्भारपणामध्ये एक्सरसाइज करावी का? आता ही एक्सरसाइज करायची म्हटल्यानंतर नक्की कुठली करायची? मी तर केलेलं आहे बाबा. मी प्रेग्नन्सी योगा शिकले होते. डिलिव्हरीच्या काळामध्ये मी पूर्णपणे हे शिकून डिलिव्हरी होईपर्यंत आदल्या दिवसापर्यंत मी व्यायाम केला. त्याच्यानंतर सुद्धा दुसऱ्या तिसऱ्या महिन्यापासून व्यायाम सुरू केलेला आहे. तर हा खूप महत्त्वाचा आहे. पण ह्याच्याबद्दलचे अनेक प्रश्न सुद्धा आपल्या मनामध्ये आहेत. कुठला व्यायाम करावा, जिम करावं का, योगा करावा का? खरं तर आधीच्या एका भागामध्ये याबद्दल माहिती आपल्याला डॉक्टर मिनल मेहंदे यांनी दिलेली आहे. पण आता आपण जरा खोलात जाऊन त्याचा अभ्यास करूया की नक्की कुठला व्यायाम केला पाहिजे, नक्की कुठली आसनं केली पाहिजेत. तर आपण डिरेक्टली आता डॉक्टर मिनल मेहंदे यांच्याकडे वळूया आणि तिला विचारूया की डॉक्टर, सगळ्यात आधी तुमचं स्वागत. कुठल्या पद्धतीचा व्यायाम प्रेग्नंट वुमनने केला पाहिजे? ज्या व्यायामाची तुम्हाला सवय आहे तो व्यायाम नक्की तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये कंटिन्यू करू शकता. इनफॅक्ट आम्ही सांगतो की प्रेग्नन्सी म्हणजे काही आजार नाहीये किंवा प्रेग्नन्सी इज अ फिजिओलॉजिकल स्टेट. करेक्ट. ओके, त्याच्यामुळे तुम्ही जितके ऍक्टिव्ह राहाल प्रेग्नन्सी थ्रू आउट प्रेग्नन्सी तितके नंतर कॉम्प्लिकेशन्स कमी होतात. पण ऑफकोर्स व्यायाम किंवा एक्सरसाइज कुठलं करावं किंवा तुमच्या प्रेग्नन्सीच्या हिशोबाने किंवा तुम्हाला काही कॉम्प्लिकेशन जर असतील तर तुमचे डॉक्टर नक्की तुम्हाला सांगतील की तुम्ही जड वजन उचलू नका किंवा बेड रेस्ट घ्या किंवा अशा गोष्टी. पण रुटीनली नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये नॉर्मल व्यायाम करायला काहीही हरकत नसते. ज्या गोष्टीची तुम्हाला सवय आहे, आधी तुम्ही जे करत असाल तेच तुम्ही कंटिन्यू करू शकता. वॉकिंग करत असाल तर नक्की करा. वॉकिंग इज द बेस्ट एक्सरसाइज. ॲटलीस्ट 4 to 5 kilometers ऑफ वॉक पर डे इज गुड इनफ. ओके, नाव द अदर थिंग इज योगा. तर प्रेग्नन्सी योगा मोर दॅन थेरप्युटिक, त्याचं फॅड कधी कधी जास्त असतो. मग काय करायचं तर योगा करायच्या वेळेला तुम्ही प्रॉपर ट्रेनरकडनं जर तुम्ही घेत असाल प्रशिक्षण तर ते महत्त्वाचं आहे. कारण आपल्या मनाने काहीतरी टी व्हीवर किंवा व्हिडिओवर बघून जर करायला गेलात आणि जर काही पुढे मागे झालं कमी जास्त झालं तर मग हु इज रिस्पॉन्सिबल? सॉरी, म्हणजे मी थोडंसं इंटरप्ट करते तुला. म्हणजे ह्या विषयात थोडीफार मला माहिती असल्या कारणाने मला पण आता ही संधी आहे तर प्रेक्षकांना सांगायला आवडेल की युट्यूब किंवा कुठल्याही सिरीज बघितल्यानंतर आपल्याला आयडिया येते की कुठल्या प्रकारची आसनं करावीत. बट ज्या वेळेला म्हणजे अष्टांग योगा वगैरे जर तुम्ही करत असाल, जो मी करते, तो बघून नाही शिकता येत. अशी आसनं जी असतात आणि प्रेग्नन्सी पिरियडमध्ये तर नाहीच नाही. अशाला ट्रेनर तुमच्या बरोबर असावाच लागतो. जरा जरी काही चूक असेल तर ट्रेनर सांगतो आपल्याला आणि त्याची एक प्रॉपर पद्धत असते. स्टेप बाय स्टेप ती आसनं केली जातात आणि आसनं करताना सुद्धा ABCD असा क्रम असतो. त्या क्रमानुसार तुम्ही जर केलं नाही तर तुमची बॉडी वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होईल. आणि जर तुम्ही ट्रेनरकडनं शिकलात तर काही प्रश्नच येत नाही. आणि प्लस अजून एक सांगावंसं वाटते मला, प्रेग्नन्सी योगामध्ये मेंटेन्ड आपण राहतोय की नाही किंवा आपलं वजन किती वाढतंय किंवा फॅट्स आपले कमी व्हावेत हा त्याच्यामध्ये हेतू नसतो. प्रेग्नन्सी योगामध्ये तुमची इनर स्ट्रेंथ म्हणतो आपण, ताकद वाढवण्याचं काम योगा करतो. म्हणजे त्याच्यामध्ये खूप सोपी आसनं असतात पण ती इतकी इफेक्टिव्ह असतात की जी तुम्हाला करायलाही सोपी असतात पण तुमच्या थाईज मधली, पायामधली, हातामधली, स्नायूंमधली ताकद वाढवण्याचं काम त्याला योगा करत असतं. सो डोक्यातून पूर्ण हा विषय आधी काढून टाकायला पाहिजे महिलांनी की आता पण मी जर योगा केला प्रेग्नन्सीमध्ये तर माझं वजन नाही वाढणार किंवा मला असं नाही येते. प्रेग्नन्सी योगा हा पूर्ण वेगळा विषय आहे. आणि मला असं वाटतं जसं डॉक्टरांनी आता सांगितलं की तुम्ही ट्रेनर शिवाय प्रेग्नन्सी योगा करायला जाऊ नका. आणि आधी जर तुम्ही केला असेल तर गोष्ट वेगळी, पण जर तुम्ही नव्याने सुरुवात करत असाल की मी पहिल्यांदा योगाला सुरुवात केली आणि ती जर प्रेग्नन्सी योगाने सुरुवात केली असेल तर 100% तुमच्यासोबत ट्रेनर असणं गरजेचंच आहे. येस. सो या सगळ्या गोष्टींमध्ये जसं आता माधवीने सांगितलं की नक्की तुम्ही कोणाच्या तरी ट्रेनिंग खाली किंवा कोणीतरी असताना जर केलं तर कॉम्प्लिकेशन्स कमी होतात. योगा करताना कुठलेही आसनं ज्यांनी पोटावर प्रेशर पडतो किंवा पोटावर वजन पडतं अशा कुठलेही व्यायाम आपण करायचे नाही आहेत. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही जिम करत असाल तर जिममध्ये आम्ही सांगतो की तिथे पण इन्स्ट्रक्टर्स अवेलेबल असतात. लिफ्टिंग हेवी वेट्स इज नॉट अलाउड. एरोबिक एक्सरसाइजेस आर अलाउड. ओके, टू सम एक्सटेंट डेफिनेटली. पण मुद्दामून जम्पिंग आणि झुंबा करायला जर तुम्ही गेलात तर इट कॅन बी हार्मफुल, एस्पेशली इन द लेटर हाफ ऑफ प्रेग्नन्सी. ज्या गोष्टीची सवय आहे ते नक्की करा. मुद्दामून नवीन गोष्ट करून की मला फक्त नॉर्मल डिलिव्हरी हवी आहे
या कारणासाठी जर तुम्ही एक्सरसाइज करायला निघणार असाल तर दॅट कॅन बी हार्मफुल इफ नॉट डन प्रॉपरली. तर तेवढं फक्त लक्षात ठेवा. परफेक्ट. आणि जिम मध्ये पण मला असं वाटतं की जसं तू म्हणते हेवी वेट्स वगैरे उचलायचे नाहीत किंवा वजन उचलायचं नाही, तर जिम मध्ये असं काही आहे का की जेणेकरून योगा नाही करता येते, की ज्यांना फक्त जिमची आवड असते पण प्रेग्नन्सी पिरियड मध्ये त्यांना जिमला जावं असं वाटतं, तर तिथे त्या काय काय व्यायाम करू शकतात? सिंपल, जसं ट्रेडमिल आहे ओके किंवा एरोबिक्स एक्सरसाइजेस आहेत, ह्या तुम्ही नक्की करू शकता. ओके, फक्त एक आहे की जड वजन, लिफ्टिंग ऑफ हेवी वेट्स इज नॉट अलाउड. तुमच्या पोटावर वजन येणार नाही किंवा इंट्रा ॲब्डॉमिनल प्रेशर वाढणार नाही, एवढं फक्त लक्ष ठेवायचं. आणि मग त्याच्या जसं कार्डिओ एक्सरसाइजेस असतात, डेफिनेटली दॅट कॅन बी डन. अगदी सिंपल गोष्ट सांगू का, मी जनरली माझ्या पेशंट्सला काही काही स्ट्रेचेस सांगत असते आणि सिंपल पीटीचे एक्सरसाइजेस जे आपण शाळेमध्ये असताना करायचो, बरोबर, यु नो दीज आर द वन्स विच आर ऍक्च्युअली व्हेरी युजफुल आणि व्हेरी सिम्पल. दे आर नॉट गोइंग टू कॉज एनी प्रॉब्लेम टू युअर बेबी और टू युअर ओन हेल्थ. करेक्ट. सो इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. करेक्ट. कॉमन क्वेश्चन असतो म्हणजे प्रेग्नन्सी पिरियड मध्ये महिलांना पडणारा, की नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी काही योगाची आसनं आहेत का? हा प्रश्न आम्हाला खूप येतो कॉमनली की डॉक्टर मला नॉर्मलच हवी आहे किंवा मला नॉर्मल डिलिव्हरीच हवी आहे आणि म्हणून मी कुठल्या एक्सरसाइजेस करू. तर आम्ही असं सांगतो की कुठलंही असं एक्सरसाइज नाही की ज्यांनी मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकते की तुमची नॉर्मल डिलिव्हरी होणार आहे. एक्सरसाइजेस ज्या आहेत त्या स्ट्रेंथ साठी असतात, तुमच्या मसल रिलॅक्सेशनसाठी असतात, तुमच्या जॉईंट रिलॅक्सेशनसाठी असतात. कारण प्रेग्नन्सीमध्ये होणारे जे चेंजेस आहे किंवा बाळाचं वजन किंवा बाळ जसं पोट वाढतंय तर बॅक एक तुम्हाला होऊ नये किंवा तुमची बॉडी स्टिफ होऊ नये यासाठी एक्सरसाइजेस केल्या जातात, रॅदर दॅन की मला नॉर्मल हवी आहे म्हणून मी एक्सरसाइज करते. तर असं करू नका. दॅट इज वन थिंग. द सेकंड थिंग इज दॅट बरेचदा आम्ही असं बघतो की खूप एक्सरसाइजेस छान केलेले आहेत, सगळं केलेलं आहे, प्राणायाम केलेला आहे, ब्रीदिंग एक्सरसाइजेस केलेले असतात, पण ऍक्च्युअल जेव्हा डिलिव्हरीची वेळ येते तेव्हा असं काहीतरी कॉम्प्लिकेशन असतं की वी कॅनॉट अवॉइड म्हणजे वी कॅनॉट डू अ नॉर्मल डिलिव्हरी, वी हॅव टू डू अ सिझेरियन सेक्शन. आणि मग अशा वेळेला तुम्ही एकदम डोंट गेट डिप्रेस्ड की अरे मी इतकी मेहनत केली पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये आणि नॉर्मल झाली नाही, सी सेक्शन झालं, सिझेरियन झालं किंवा सी सेक्शन झालं. तर तसं नसतं. मोड ऑफ डिलिव्हरी किंवा नॉर्मल होणार का सिझर होणार हे लेट युअर डॉक्टर डिसाईड. ओके, त्यावेळेसची सिच्युएशन काय आहे, बाळाची पोझिशन काय आहे, बाळाचे ठोके कसे आहेत, तुमची सिच्युएशन कशी आहे, या सगळ्यावर डिपेंडेंट असतं. अजून एक, बेड रेस्ट किती घ्यावी? म्हणजे काही ठिकाणी असं असतं की अरे प्रेग्नंट आहे बाई तर तिला फार काम करू द्यायचं नाहीये, आराम करू द्यायचा आहे, पण मग ते काही वेळेला असं असतं की नाही अंग हलतं ठेवलं पाहिजे. म्हणजे दोन्ही ठिकाणावर आपल्याला ऐकायला येत असतं वेगवेगळं, कोणी हे असं म्हणत असतं, कोणी असं म्हणत असतं. तर बेड रेस्ट घेणं किती महत्वाचं आहे? बेड रेस्ट ही प्रत्येक प्रेग्नंट महिलेला गरजेची असते असं अजिबात नाहीये. Okay, so bed rest can be asked or your doctor can advise bed rest for certain conditions. फॉर एक्झाम्पल की प्लॅसेंटा प्रिव्हिया आहे किंवा प्लॅसेंटा लो लाईंग ज्याला आम्ही म्हणतो की वार जी असते ती खालच्या बाजूला असते, अशा वेळेला ब्लिडिंगचा त्रास होऊ शकतो आणि म्हणून बेड रेस्ट सांगितली जाते जनरली. किंवा थ्रेटन्ड अबॉर्शन फॉर दॅट मॅटर, किंवा सर्विक्स छोटं असतं, पिशवीचं तोंड जे आहे ते लहान असतं आणि मग त्याला टाका घातला जातो, किंवा ते प्रीमेच्युअरली ओपन होत असतं, किंवा प्रीमेच्युअर डिलिव्हरी ज्यांच्यामध्ये कॉमन असते अशा लोकांना बेड रेस्ट सांगितली जाते. पण बेड रेस्ट म्हणजे नुसतं एका पोझिशनमध्ये झोपून राहिलं असं नाही. तर बेड रेस्टमध्ये काही गोष्टी म्हणजे आपलं घरातलं काम करणं किंवा बाथरूमपर्यंत जाणं या गोष्टी बऱ्यापैकी अलाउ केल्या जातात. स्ट्रिक्ट बेड रेस्ट जर सांगितली गेली असेल तुम्हाला तर मग मात्र आपण अगदी सांगतो की बाथरूम फॅसिलिटी पण नाही यूज करायची, म्हणजे एव्हरीथिंग ऑन द बेड इटसेल्फ. बट बिलीव्ह मी असं फार कमी वेळेला होतं, फार म्हणजे फारच कमी वेळेला आम्ही असं ॲडवाईज करतो. बाकी रुटीन ज्यांची नॉर्मल प्रेग्नन्सी आहे त्याला आपण म्हणतो की इट्स अ फिजिओलॉजिकल स्टेट, इट इज नॉट अ डिझीज. ओके, सो यू नीड नॉट बी व्हेरी कॉन्शियस अबाउट इट. खूप जास्त कॉन्शियस राहून अननेसेसरी कॉम्प्लिकेशन्स वाढतात. त्याच्यामुळे आम्ही सांगतो की तुमचं जे काही डेली रुटीन आहे ते नक्कीच सुरू ठेवा. तुम्ही जॉब करत असाल किंवा तुमचं काही बाकी काम चालू असेल ते सगळं चालू ठेवायचं. घरातली सगळी कामं करू शकतात, अजिबात काही प्रॉब्लेम नसतो त्याला. इनफॅक्ट तुम्ही जितके जास्त ऍक्टिव्ह राहाल तितकी तुमची प्रेग्नन्सी सुसह्य होते. बरोबर. म्हणजे त्यावेळेला आपण असं म्हणतो की अरे नाही हालचाल जास्त झाली नाही पाहिजे, बाळाला त्रास होऊ शकतो,
ओट्याला टेकून वगैरे उभं राहायचं नाही, असं काही नसतं. म्हणजे आपण म्हणतो ना, समज आणि गैरसमज एवढे आहेत आपल्या मनामध्ये की आपल्याला नक्की त्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत किंवा आपल्याला समाधानकारक आन्सर कुठून मिळत नसल्या कारणाने आपल्या डोक्यामध्ये विचार सुरू असतात. आणि म्हणूनच हा स्पेशल आमचा युट्यूब चॅनल त्यासाठीच आहे की तुम्हाला असे पडणारे प्रश्न आणि त्याची उत्तरं एकदम सहजासहजी तुम्हाला मिळतील, हाच आमचा प्रयत्न. आणि डॉक्टर मिनल मेंदळे आपल्याला याचं सहकार्य करण्यासाठी प्रत्येक एपिसोडमध्ये हजर असतातच. आजच्या या नोटवर आपण इथे थांबतोय. पुढच्या भागामध्ये एका छान स्पेशल माहितीसह नक्की आपण भेटतोय. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.